घोड्यांना पाणी पिताना सुद्धा दिसत होते, त्या संताजी घोरपड्यांच्या या पावनभूमीमध्ये, या मान मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये सुराज्य यावं, पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांचा झेंडा दिमाखाने फडकावा, या भावनेतनं आपल्या सगळ्यांच्या मध्ये शिवस्वराज्य यात्रा घेऊन आलेले महाराष्ट्राचे नेते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब, आदरणीय महबूबभाई शेख साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सूचना केली आहे, नावामध्ये वेळ घालू नका. त्यामुळं व्यासपीठावरील सगळे मान्यवर एवढ्या मोठ्या संख्येनं या शिवस्वराज्य यात्रेला प्रतिसाद देण्यानिमित्त आदरणीय जयंत पाटील साहेबांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेले मानखटावमधील सगळी वडीलधारी मंडळी, सगळे माझे तरुण बांधव, सर्व माता भगिनी, उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, आदरणीय जयंत पाटील साहेब, आपला आणि शिवस्वराज्य यात्रेचं मानखटाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या भागातला एक छोटासा कार्यकर्ता मी आपल्या हृदयापासून तो स्वागत करतो. परिवर्तनाची यात्रा आपण या मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये घेऊन आलोय आणि आपण सर्व लोकांच्या चेहऱ्यावरती बघितलं, लोकांचा उत्साह बघितला, तर मला माहिती आहे साहेब, आपल्याला सुद्धा नक्की वाटेल की या मतदारसंघामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. काही दिवसानंतर, तर हा नवरात्राचा उत्सव चालू आहे आणि काही दिवसानंतर दसरा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दसऱ्याला प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला आणि या पृथ्वीतलावरती जे संकट आलं होतं, त्यामध्ये पृथ्वीतलाचं संकट दूर करायचं काम प्रभू श्रीरामाने दसऱ्याच्या निमित्तानं केलं. काही दिवसानंतर दसरा येतोय आणि या दसऱ्याच्या येणाऱ्या मुहूर्तावरती आदरणीय जयंत पाटील साहेब शिवराज्य यात्रा आपल्यामध्ये घेऊन आले. काही जरी झालं ते त्या दसऱ्यापासून शुभारंभ होऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये या तालुक्यामध्ये जो रावण रूपी जो राक्षस निर्माण झालाय त्याचा वध झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा वध करण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आहे आणि म्हणून या शिवस्वराज्य यात्रेचे मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय महबूबभाई, तुम्ही इतिहासाचे बरेचसे दाखले देत असता, मी सगळी बातम्या मनापासून आपल्या हा तालुका आणि या तालुक्याला इतिहास आहे. या नगरीमध्ये या तालुक्यामध्ये आमच्या कारकेल गावामध्ये धनाजी आणि संताजी यांची संताजी घोरपड्यांची समाधी आहे. मोगलांना आणि औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर परत न जाऊ देणारा जो एक वीर होता, ज्यावेळी महाराष्ट्रातलं छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर या महाराष्ट्रातलं स्वराज्य संस्थेची काय पुन्हा एकदा हा महाराष्ट्र मोगलांच्या ताब्यामध्ये जातोय काय असं वातावरण निर्माण झालं होतं. पण ज्या धनाजी संताजी त्यातल्या एक संताजी घोरपड्याने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर पुन्हा एकदा या मोगलांना देशी घडीला लावलं. औरंगजेबासारखा एक माणूस गाडायचं काम ज्या मातीने केलं की ही माती मानतालुक्याची माती आहे. आणि मला पूर्णपणे सांगायचं आहे, आदरणीय या मातीमध्ये शिवस्वराज्य यात्रा आले. आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये ज्या मोगल लोकांनी जो धुमाकूळ घातलाय तो धुमाकूळ मला पूर्ण खात्री आहे. विधानसभेचे इलेक्शन होईल आणि मतमोजणी होईल, त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर आदरणीय पवार साहेबांच्या आणि आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातली ही जातीवादी मोगलशाही संपल्याशिवाय राहणार नाही, याचा मला पूर्ण खात्री आहे. आणि या परिवर्तनामध्ये साहेब काही जरी झालं, आपण आता सगळे बसलो होतो आणि सरकारमध्ये आपण जी भावना व्यक्त केली, काही जरी झालं तर आदरणीय पवार साहेबांच्या मनामध्ये या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि या मतदारसंघाचा आमदार आदरणीय पवार साहेबांचा झाला पाहिजे, ही जी भावना तुम्ही व्यक्त केली. मी हृदयापासून आपल्याला सांगतो साहेब, आपल्या मनामध्ये जी भावना आहे की काही जरी झालं तर आमच्या मानखटावची जनता तो आपल्या शब्दाने आपली जी इच्छा आहे, पवार साहेबांची इच्छा आहे ती 100% पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हे पण मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे. आदरणीय जयंत पाटील साहेब, आपल्याला आठवत असेल साधारण 2014 सालामध्ये मी या तालुक्यामध्ये एक कृषी प्रदर्शन घेतलं होतं ते इंगळी मैदानावरती आणि आपण हेलिकॉप्टरने त्याचं उद्घाटन करायला आला होता. 14 सालामध्ये साधारण
98-99 सालापासून या मतदारसंघाच्या मध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते. 14 सालामध्ये त्या कृषी प्रदर्शनाला आपण आला होता आणि त्यावेळेपासून बघताय या भागातले आमचे राज्य कार्यकर्ते असतील. आता अभयदारांनी भाषण केलं. आम्ही सगळी मंडळी या भागामध्ये काहीतरी लोकांचा विकास व्हावा, सर्वसामान्य जनते संदर्भामध्ये आपण काहीतरी चांगली भूमिका घेऊन जावी या भावनेतून आम्ही सगळेजण मंडळी जातो. आणि एका बाजूला मगाशी दादासाहेबांनी महाभारताचा रामायणाचा दाखला दिला. महाभारताचं काहीतरी तो सांगितलं. या भागामध्ये परवा एक शासकीय होता की निमशासकीय होतं तालुक्यातल्या लोकांना अजून कळलं नाही. पण एक 8:30 2 मोठे कार्यक्रम झाले आणि कार्यक्रमानंतर सगळ्या महिला भगिनी समोर बसल्या होत्या. या सगळ्या महिला भगिनींच्या समोर आमच्या या आमदारानं डान्स केला आणि तो पण कुठल्या गाण्यावर केला? तो मैं हूं डॉन. या मतदारसंघाला का डॉनची गरज नाही. या मतदारसंघाला सर्वसामान्य माणसाला आपला वाटणारा, गोरगरीब माणसाच्या सुखदुःखामध्ये राहणारा, ज्यावेळी गरीब माणसाला गरज वाटेल त्यावेळी त्याचा फोन उचलणारा आणि गरीब माणसाला नावानं हाक मारणारा आमदार पाहिजे. तो आणतो या मतदारसंघाला. तेवढं भाषण करून साहेब थांबलोय. तर भाषण केल्यानंतर महिला भगिनी समोर बसले आणि बंदुकीची गोळी राहिली. म्हणजे गोळी अशी महिला भगिनीच्या की पिस्तूल लागला. असला हा पिस्तुले आमदार ज्याच्यावरती सांगलीत इथे यायच्या अगोदर पिस्तूल चोरीचे पिस्तूल करायचा गुन्हा दाखल झाला. तो पिस्तुले आमदार माझ्या मान खेळवच्या भगिनीनं पिस्तूल दाखवतोय. साहेब त्यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम घेतला. साड्या वाटतोय, सरळ करतोय. जयंत पाटील साहेब आम्ही इथे व्यासपीठावर बसलेली मंडळी सुद्धा कमी नाही. बहिणींचा पण सत्कार करू, भाऊजींचा पण सन्मान करू आणि सगळ्यांचा आम्ही सुद्धा सन्मान करायला कुठे कमी पडणारे नाही. या तालुक्यामध्ये जे काही चाललंय ते अत्यंत वाईट चाललंय. लोकांच्या मनामध्ये अत्यंत दुसपूस आहे. लोकांना वाटतंय की या भागामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये बंधन इच्छुक असणं काही चुकीचं नाही. प्रत्येकाला आमदार वाटणं हे चुकीचं नाही. पण काही मर्यादेपर्यंत मला आमदार झालं पाहिजे वाटणं ही एक बाब आहे. पण खऱ्या अर्थानं यावेळी आदरणीय पवार साहेबांचा आपल्याला आमदार करायचा आहे. आदरणीय जयंत पाटील साहेबांबरोबर एक मान ठरवून आपल्याला आमदार द्यायचा आहे. याच्या दृष्टीने आपण रात्रंदिवस सगळी मंडळी फिरतोय. तर मी आपल्याला एवढं सांगेन, जरी तुम्हाला दिसणार खरं आहे 2 ऑक्टोबर झाला, 4 ऑक्टोबरला आपण आलाय. 2 ऑक्टोबर नंतर आपण आलाय. या देशामध्ये 2 ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस आहे. आज काय झालंय की डोक्यात काढायचे, गांधीजी खिशात घालायचे, लक्ष्मी दर्शनानं लोकांना आपलेसे करून पुन्हा एकदा पैशातनं सत्ता आणि सत्यातनं पैसा असं मगरुळीचं मस्तीचं राजकारण या तालुक्यामध्ये चालू आहे. पण 15 वर्षानंतर लोकांनी त्यांचा खरा चेहरा ओळखलाय. आता जनतेमध्ये बदलाचं वातावरण आहे. काहीतरी झालं ते लोक सांगतायत. साहेब साधारण 95% गावांमध्ये आम्ही जाऊन फिरून आलो. गावावरती, वाड्यावरती, बांधावरती, माता भगिनीच्या चुलीपर्यंत, तरुण बांधवांपर्यंत जास्तीत जास्त आम्ही पोहोचलो. लोकांना भेटून आलो. लोकांच्या मनामध्ये एकच भावना आहे, काहीतरी झालं तरी या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. या भागामधला आमदार आदरणीय पवार साहेबांच्या विचारातून झाला पाहिजे आणि याच्या दृष्टीने आता लोक कामाला लागले. तुमच्या मनामध्ये जी भावना आहे यासाठी साहेब तुम्ही व्यासपीठावरती बसलेले आणि तुमच्यावरती आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करणे आम्हा सगळ्या मंडळींना एकत्र बसून एका विचारानं हा मतदारसंघ कसा काढायचा यासाठीचा जो काही कानमंत्र तुमच्या डोक्यामध्ये आहे ते तुम्ही द्या. त्या कानमंत्रानं आम्ही काम करू एवढंच मी आपल्याला सांगेन. या तालुक्यामध्ये 15 वर्ष झालं साहेब फक्त पाण्याचं राजकारण झालं. काय झालं की स्वतःला सांगायचं मी जलपुरुष, स्वतःला दाखवून द्यायचं या जलपुरुषानं केलं, जलनायकानं केलं. काय खरी परिस्थिती आहे. उरमुडी योजना कधी उरमुडी योजना आली. उरमुडी ज्यावेळी आली तर 95 सालामध्ये हे सांगली जिल्ह्यामध्ये काय करत होते आपल्या सगळ्यांना माहिती तर नव्हते. कधी राजकारणात कधी नव्हते. ज्या कैलासवासी अभयश्री महाराजांनी स्वतःची 20 गावं उठवली आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पाणी आलं.
त्यांचं नाव नाही. ज्या धोंडीराव मांगवाले साहेब असतील, आदरणीय भाऊसाहेब उदगे साहेब असतील, या सगळ्या लोकांनी त्या कालखंडामध्ये ही योजना यावी याच्यासाठी फार मोठे योगदान दिलं. आदरणीय हिंदुराव नाईक निंबाळकर साहेबांनी सुद्धा पदयात्रा काढली होती. आदरणीय सदाशिवच्या पोळ असतील, आदरणीय तुकारामजी कुटे साहेब असतील, यांच्या कालखंडामध्ये ह्या योजना व्हाव्यात. यांनी जे जे काही प्रयत्न केले याचं यांना कुठलंही भान सुद्धा नाही. मी म्हणजे जलपुरुष या मान तालुक्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये जे काय होते ते माझ्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे आता पोरं सुद्धा या तालुक्यामध्ये यांच्या परवानगीशिवाय जन्माला येत नाही ही आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडायला लागलेला आहे. आणि हे चित्र जर बदलायचं असेल तर आपल्या सगळ्यांनी संघर्ष करावा लागेल. येणाऱ्या विधानसभेला काही जरी झालं तर आपल्या सगळ्यांना हे 25 वर्षाचं जे 15 वर्षाचं जे यंदाचं जे गुऱ्हाळ आहे, जे गुऱ्हाळ तो गाळतोय ते गुऱ्हाळ आपल्याला थांबवावं लागेल. येणाऱ्या विधानसभेला या बाणगुळ आमदाराला आपल्याला घरी घालवावं लागेल आणि ते करायचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एका विचाराने एका दिलाने करावं लागेल. परवाच्या साडी वाटपामध्ये एक महिला मला भेटली. तिनं मला सांगितलं की भाऊ मी 7 साड्या आणल्या. म्हणजे 7 साड्या होय म्हणली, गेली गर्दीत 7 साड्या घेऊन आली. म्हणलं का नाही, म्हणली काय आहे, एक तर मला वाटलं किंवा माझं मत आहे ती शासकीय योजना आहे, शासन वाटतंय. तर तिथं तहसीलदार, प्रांत, सगळे इन्स्पेक्टर सकाळी साहेब ज्यावेळी महिला येत नाहीत त्याच्या आधी प्रांत तहसीलदार साडी वाटपाला घेऊन बसतात, तर काही साड्या घ्यायला बसतात, काय कळलं या तालुक्यामध्ये ते पहिले खुर्ची बसलेले असतात. त्या महिलेने सांगितले मी 7 साड्या घेऊन आलेले आणि ते शासनाचा पैसा आहे, ह्यांचं काय आहे. आणि त्याच्यापेक्षा म्हणजे माझ्या घरातले एक नातेवाईक त्या मायनी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट झाला होता आणि साधारण आम्ही 40,000 रुपये मी बिल भरले. त्यामुळे 40,000 रुपये बिल भरले आणि पुन्हा महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये आमचं नाव दिसले. त्यामुळे 7 साड्यानं काय होत नाही, 40,000 जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत जिथं जिथं कार्यक्रम होईल तिथली साडी मी घेऊन येणार आहे हे सांगणारी आमची भगिनी आहे. त्यामुळं हे देत आहे हे काय ह्यांच्या बापाचं देत नाही. ह्या भागातलं या तालुक्यातलं लुबाडलेलंच आहे, आपल्या सगळ्यांचं खाल्लेलं आहे. काय दिलं तर घ्या, पण येणाऱ्या विधानसभेमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचारांच्या मागे राहायचं काम करूया. आणि काही जर झालं तर एक आमदार आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मागे उभं करूया. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.